नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मला बॅच लॉन्च झाल्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत होते की सर आपल्या वेगवेगळ्या अर्थशास्त्राच्या बॅचेस समाधान कोकाटे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लॉन्च झालेल्या आहेत. मग आमचं कन्फ्युजन आहे की आम्ही नेमकी कुठली बॅच घ्यावी. तर त्या सगळ्यांना माहिती देण्यासाठी आणि तुमच्यासाठी कुठली बॅच जास्त फायदेशीर ठरेल तर यांचं एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे. राईट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बॅच घेण्यासाठी एक म्हणजे डिसिजन मेकिंग करताना एक थोडासा फायदा व्हावा, त्या अँगलने मी एक सेपरेट लेक्चर या ठिकाणी रेकॉर्ड करते. तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू होण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माझी ओळख करून देतो. जसं की तुम्ही यापूर्वीच्या लेक्चरमध्ये माझं नाव पाहिलं असेलच. माझं नाव निलेश पाराटे, ठीक आहे. आणि माझ्या बाबतीत थोडासा एक्सपिरियन्स सांगतो. म्हणजे कसं आहे, जी फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे त्या व्यक्तीची हे सब्जेक्ट शिकवण्याची किंवा तुम्हाला गाईड करण्याची क्रेडिबिलिटी आहे की नाही तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मी 19 मुख्य परीक्षा आणि 4 इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी अपिअर झालेले आहे. त्याच्यामध्ये मग युपीसीच्या 7 मेन्स, त्याच्यामध्ये मग युपीसीची सिव्हिल आणि फॉरेस्ट दोन्ही प्रकारच्या मेन्स, तसंच एमपीसीच्या 9 मेन्स, राईट, तर त्याला अपिअर झालेला आहे. त्याचबरोबर मी 4 इंटरव्ह्यू देखील दिलेले आहेत आणि तसंच कंबाईनचे देखील 3 मेन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे सांगण्याचा पर्पज यासाठी की विद्यार्थी ते शिक्षक या भूमिकेमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांची ज्या प्रश्नांची जाण आहे ती मला चांगल्या पद्धतीने आहे आणि त्या सगळ्यांचा फायदा म्हणजे गेल्या काही 9-10 वर्षांचं माही नॉलेज आहे किंवा जे काही एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्यांचा तुम्हाला फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला गाईड करण्यासाठी उभा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तर अर्थशास्त्र हे युनिक अकॅडमी मार्फत पुस्तक जे आहे मी सगळ्या एक्झामसाठी त्या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे. तुम्हाला वाटलं की मी ते थोडक्यात दाखवून पण देतो. तर अशा पद्धतीने पुस्तकाचं फ्रंट पेज आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे पुस्तक ऑलरेडी वापरलेलं आहे आणि जवळपास आतापर्यंत त्याच्या 2 आवृत्ती त्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत. राईट, हे झालं ओव्हरऑल माझ्या बाबतीत थोडक्यात माहिती. आणि ऍज अ फॅकल्टी म्हणून मला किती एक्सपिरियन्स आहे ते देखील सांगणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं एक्झाम देतोय म्हणून मी तुम्हाला शिकवतो असं नाही. तर गेले 7 वर्ष आतापर्यंत जवळपास मी 30 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शिकवलेलं आहे, मेंटर म्हणून काम केलेलं आहे आणि काही ठिकाणी तर इव्हॅल्युएटर आणि कंटेंट डेव्हलपर म्हणून देखील काम केलेलं आहे. त्या सगळ्या संस्थांची यादीच मी या ठिकाणी आणलेले, जेणेकरून तुमच्या समोर कुठलीही गोष्ट मला झाकून न ठेवता या ठिकाणी एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची होती. मी मार्केटमध्ये बरेचसे लोक असे देखील पाहिलेले आहेत की ज्यांची एकही प्रिलिम निघालेली नाहीये, पण त्या ठिकाणी त्यांनी मेंटरशिपच्या बॅचेस टाकलेले आहेत, तुम्हाला प्रिलिम कसं पास करायचं ते सांगत आहेत. पण मला थोडक्यात सांगायचं उद्देश या ठिकाणी हाच आहे की विद्यार्थ्यांना प्रिलिम पास करताना किंवा मेन्स पास करताना जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम येतात ते जे बरोबर शिकवणारे फॅकल्टी असतात त्यांना कदाचित ते माहित नसतील. तर मी ग्राउंडचे प्रॉब्लेम तुमचे समजून घेऊन म्हणजे मी कधी कधी खास तुमच्यासाठी एक्झामला अपेअर होऊन ते समजावून घेऊन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे काही आपले टेक्निक असतील ते एकदम प्रॉपर एक्सपेरिमेंट मध्ये काउन्स लागून निघालेले असतील. राईट, तर तुम्ही पाहू शकता जवळपास वेगवेगळ्या संस्थांमध्ये म्हणजे पुण्यामधली अशी कुठली संस्था राहिली नसेल ज्याच्यामध्ये मी ऍज अ कुठला ना कुठला रोल केलेला आहे. म्हणजे सॅम्पल एक्झाम सांगायचं झालं तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज जसं की फर्ग्युसन कॉलेज, MIT कॉलेज, त्याच्यानंतर लवासा युनिव्हर्सिटी, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मी ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तसेच दिल्लीमधील नावाजलेल्या संस्था शुभ्रा रंजन, वाजीराम, ओनली IAS, ठीक आहे, फोरम IAS, GK टुडे, इनसाइट IAS यासारख्या महत्वाच्या संस्था त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यामधील युनिक अकॅडमी, ज्ञानदीप अकॅडमी, ज्ञान प्रबोधिनी अशा महत्वाच्या संस्था, राईट. बाकी भरपूर साऱ्या संस्थेची त्या ठिकाणी तुम्हाला नाव दिसतील, चाणक्य मंडल, मार्गी अकॅडमी, राईट. नंतर दिल्लीमधील वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था जसं की कन्वर्ट IAS, लेव्हलअप IAS, सिंथेसिस IAS, राईट, असे भरपूर तुम्हाला त्या ठिकाणी नावं दिसतील. हे सांगायचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी मी किती मोठ आहे मला सांगायचा पर्पज नाहीये. मला सांगायचा उद्देश या ठिकाणी आहे की ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला काही ना काही शिकायला भेटलंय विद्यार्थ्यांना गाईड करताना. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर काही ठिकाणी मी लेक्चर्स घेतलेले आहेत, राईट, त्या संस्थांमध्ये. काही ठिकाणी मेंटरशिप देखील केलेली आहे, काही ठिकाणी कंटेंटचं देखील काम केलेलं आहे, काही ठिकाणी पेपर स्वतः सेट केलेले आहेत. आतापर्यंत जवळपास 50,000च्या वर मी त्या ठिकाणी, लक्षात ठेवा, आन्सर त्या ठिकाणी चेक केलेले आहेत. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये माझा अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला कामाला येणार आहे. प्रिलिमच्या बाबतीमध्ये क्वेश्चन पेपर सेट करून त्याचे डिस्कशन देखील घेतलेले आहेत, राईट. आणि प्लस पुस्तक देखील अर्थशास्त्राचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असो नाही ते डिस्क्रिप्टिव्ह असो, या सगळ्याच फील्ड मधील सगळ्याच विषयांचा अनुभव त्या ठिकाणी मी घेतलेला असल्यामुळे तुम्हाला कुठलीही मी गोष्ट चुकीची त्या पद्धतीने सांगणार नाही मित्रांनो. गेले माझा जो काही सगळा अनुभव आहे त्या सगळ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना व्हावा हाच या ठिकाणी पर्पज आहे. आणि
माझं शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं बीटेक झालेलं आहे बायोटेक ह्या पर्टिक्युलर ब्रांच मधून, आणि मी एम ए पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे. तसंच त्याबरोबर मी नेट JRF देखील 2 वेळा क्वालिफाय केलेला आहे, ते देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. राईट. तर असा ओव्हरऑल माझा एक काय म्हणू शकतो आपण अनुभव ओव्हरऑल स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये. आणि पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली होतीच. आणि आपल्या पुस्तकाची खासियत अशी, म्हणजे मी पुस्तकाचं या ठिकाणी मार्केटिंग नाही करते, मला सांगायचे की जे काय आपलं कंटेंट आहे त्या कंटेंट मधून तुम्ही आलेले प्रश्न आधी पहा. राईट. मग तुम्हाला एक अंदाज येईल की आपण जे काही गप्पा करतो ते हवेत गप्पा करत नाही. म्हणजे मला नाही वाटत की मार्केटमध्ये कुणी अशी फॅकल्टी असेल की त्यांनी प्रत्येक एक्झाम मध्ये असे त्यांचे प्रश्न किती आले त्याचा विथ प्रूफ त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त इमेज दिसत असेल, पण माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी मी प्रत्येक एक्झाम मध्ये आपले किती प्रश्न आलेले आहेत ते प्रॉपर त्या ठिकाणी पीडीएफचं प्रूफ त्या ठिकाणी टाकलेलं आहे. म्हणजे आता जे तुम्हाला जर लेटेस्ट पॅटर्न नुसार जर पाहिजे असेल, तुम्ही म्हणाल की सर मागचे क्वेश्चन तर येत असेल पण लेटेस्ट पॅटर्न मध्ये देखील आता आयोगाचा ट्रेंड चेंज झालाय, अवघड प्रश्न येत आहेत, तर देखील पहा. आता कंबाईन मेन्सचे प्रश्न झाली होती त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये 11 प्रश्न आले, राज्यसेवामध्ये 21 प्रश्न आले, कंबाईन ग्रुप बीच्या प्रिलिम मध्ये 16 प्रश्न आले. म्हणजे तुम्ही हे ओव्हरऑल पाहू शकता की आपल्या कंटेंट मधून मोर दॅन 100% रेशो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि आपण जे या ठिकाणी बॅचेस त्या ठिकाणी कंडक्ट करत आहे समाधान कोकाटे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, त्या ठिकाणी मी बॅचेस घेऊन येताना सर्व एकदम फोर्सफुली येत असतो. म्हणजे सर्व अपडेशन त्या ठिकाणी POIQ ट्रेंड लेटेस्ट काय त्या ठिकाणी घडामोडी झालेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्या ठिकाणी मी नोट्स बनवत असतो. आणि त्याच्यामुळे तुमची कुठली गोष्ट त्या ठिकाणी मिस होणार नाही याची खात्री या ठिकाणी तुम्हाला मी देत असतो. राईट. हे होतं ओव्हरऑल आपल्या कंटेंटच्या बाबतीमध्ये. राईट. आता तुम्हाला थोडक्यात बॅचेस बद्दल माहिती द्यायची होती की बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर आपण वेगवेगळ्या बॅचेस त्या ठिकाणी लॉन्च केलेल्या होत्या, बरोबर. मग तुम्हाला नेमकं कन्फ्युजन आहे की नेमकं कुठली बॅच घ्यायची. आपली सगळ्यात मेन बॅच आहे ती लक्षात ठेवा, ते म्हणजे अर्थवेद ही आपली पॅरेंट बॅच मित्रांनो. आणि यापूर्वीच्या एका लेक्चर मध्ये देखील म्हणजे अर्थवेद बॅच साठी मी एक सेपरेट लेक्चर रेकॉर्ड केलं होतं, ते समाधान कोकाटे सरांच्या ऍपवर ही जी आपली बॅच आहे त्या ठिकाणी मी ही लेक्चर अपलोड देखील केलेलं आहे की ते बॅच मध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे ते तुम्ही लेक्चर निवांतपणे पाहू शकता. किंवा तेच लेक्चर आपण युट्यूबला देखील अपलोड केलेलं आहे. येते लक्षात, युट्यूबला देखील ते लेक्चर या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण अजून एक बॅच त्या ठिकाणी काढली, ते म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेसाठीची बॅच, इकॉनॉमिक्सची बॅच. राईट. आता ह्या बॅच आणि त्या बॅच मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करून सांगणार आहे. हे झालं संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच. त्याच्यानंतर संयुक्त मुख्य परीक्षेसाठी बॅच. येणारी जी गट ब आणि गट ग ची मुख्य परीक्षा आहे ती डिसेंबर मध्ये आहे आणि गट क ची पूर्व परीक्षा ऑक्टोबर मध्ये आहे. राईट. मग प्रत्येक एक्झाम साठी वेगवेगळ्या बॅचेस विद्यार्थ्यांना हवे असतात, मग त्यांना सोयीचं व्हावं मग त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या बॅचेस त्या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो. राईट. म्हणजे जेणेकरून ज्याला प्रिलिमची बॅच घ्यायची तो प्रिलिमची घेईल. काहींचं असं असते की सर मला कंबाईन गट क करायची नाही, मग मी फक्त कंबाईन गट ब ला फोकस करतोय, मग त्यासाठी आपण मेन्सची बॅच त्या ठिकाणी वेगळी आहे. राईट. अशा आपल्या जवळपास 9 ते 10 बॅचेस त्या ठिकाणी तुम्हाला ऍपवर त्या ठिकाणी दिसतील. पण मी या ठिकाणी मित्रांनो फक्त 3 बॅचेस त्या ठिकाणी कंपॅरिझन करण्यासाठी आणलेले आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर या 3 बॅचेस आहेत मग नेमकी मी ऍक्च्युअली कुठली बॅच घेऊ. तर बघा तुम्हाला आपल्या स्क्रीनवर एक असा कम्पॅरेटिव्ह चार्ट त्या ठिकाणी दिसत असेल. मी प्रत्येकाचं तुम्हाला अनालिसिस करून सांगणार आहे की तुम्हाला प्रत्येक बॅच मध्ये काय काय भेटणार आहे. सगळ्यात महत्वाची पहिली ते म्हणजे आपली अर्थवेद 1.0 ही बेसिक टू ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स बॅच आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या एक्झामचा सिलेबस कव्हर होतोय, तर कंबाईन गट ब आणि गट क याचा पूर्व परीक्षेचा सिलेबस. राईट. त्याच्यानंतर कंबाईन गट ब आणि गट ग चा मुख्य परीक्षेचा सिलेबस, आणि तसंच राज्यसेवा एनर्जी राज्यसेवा असेल त्याचा पूर्व परीक्षेचा सिलेबस. अशा सगळ्या एक्झामचा सिलेबस त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. त्याच्यानंतर ह्या तिन्ही बॅच लक्षात ठेवा, ह्या तिन्ही बॅच ह्या ऑनलाईन स्वरूपात म्हणजे रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर अर्थवेद बॅचचं ड्युरेशन किती असणार आहे, म्हणजे घड्याळी जवळपास 60 ते 70 तासांचे लेक्चर्स त्या ठिकाणी असतील. राईट. आणि चॅप्टरच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास 20च्या आसपास चॅप्टर त्या ठिकाणी होतील या मेन बॅच मध्ये. नंतर याच्यामध्ये तुमचं जे टीचिंग लेवल असणार आहे ते बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीने असणार आहे, म्हणजे फ्रेशर विद्यार्थ्याला देखील ते कम्फर्टेबल असेल, आणि जो एमपीसीच्या फील्ड मध्ये काही गेले 2-3 वर्ष अभ्यास करतोय त्याच्यासाठी देखील त्या ठिकाणी ते फायद्याचं असणार आहे. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये नेमकं आपण काय काय कव्हर करतोय या अर्थवेद बॅच मध्ये, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्सचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स. त्याच्यानंतर लेटेस्ट जे आपला अर्थसंकल्प आहे म्हणजे बजेट 26-27, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं बजेट, केंद्रीय सरकारचं बजेट, या दोघांचं बजेट आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्वे म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल जो 2026 आहे तो त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर म्हणजे प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 100 MCQ त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी मॉक टेस्ट भेटत आहे. नंतर प्रत्येक टॉपिकवरचे किंवा प्रत्येक चॅप्टरवरचे तुम्हाला
एक वर्कबुक स्वरूपामध्ये, एक नोट्स पीडीएफ स्वरूपात त्या ठिकाणी भेटत आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या तिन्ही बॅच मध्ये वॉच टाइम 3 पट आहे, म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ 3 वेळा पाहू शकता. ह्या तिन्ही बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने आहे मित्रांनो. आणि अर्थवेद बॅच मध्ये फी जी आहे आपली ती 1499 आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो, 1499 फी तसं पाहिलं तर नॉमिनल असेल. म्हणजे तुम्हाला असं मी का सांगतोय, तुम्हाला मी पुढचं जर गोष्ट सांगितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही बॅच आपण एवढी का ठेवलेली आहे. आणि तसं मार्केटच्या तुलनेमध्ये कमीच आहे. म्हणजे बघा, ह्या बॅच मध्ये तुमच्या कुठले कुठले बॅच कव्हर होत आहेत. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला कंबाईन गट ब ला प्रिलिम साठी वेगळी बॅच घ्यावी लागेल, ग्रुप सी साठी वेगळी बॅच घ्यावी लागेल, गट ब ची मेन्सला वेगळी बॅच, गट क ची मेन्सची वेगळी बॅच, राज्यसेवा प्रिलिम जी आहे 2027 ची त्यासाठी वेगळी बॅच, त्याच्यानंतर बजेटची वेगळी बॅच, इकॉनॉमिक सर्व्हिसची वेगळी बॅच, त्याच्यानंतर एमसीक्यू टेस्टची वेगळी बॅच, राईट. नंतर कंबाईन गट ब प्रिलिमचे पीवायक्यू, कंबाईन गट क ची पीवायक्यू, त्याच्यानंतर कंबाईन गट ब आणि क चे मेन्सची पीवायक्यू, राईट. आणि राज्यसेवेची पीवायक्यू. म्हणजे जवळपास या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवा, अर्थवेद बॅच मध्ये 11 ते 12 वेगवेगळ्या बॅचेस एकाच बॅच मध्ये भेटत आहेत. ते म्हणजे तुमची अर्थवेद बॅच, राईट. आणि हा ह्या बॅचचा बेनिफिट आहे. म्हणजे जे विद्यार्थी मला विचारत होते की मी कुठली बॅच घेऊ, मग तुम्ही आता विचार करा, तुम्हाला एकाच बॅच मध्ये जवळपास 11 ते 12 पद्धतीचे बॅचेस एकाच बॅच मध्ये भेटतात. आणि तुम्ही हीच जर बॅचची जर सगळं टोटल जर कॉस्ट काढली, म्हणजे मार्केटमध्ये जर गेला, म्हणजे प्रत्येक 11 विचार करा, 11 बॅचेस आहेत, राईट. 11 बॅचेस नाही म्हटलं तरी मिनिमम तुमच्या 500 रुपये फी जर आपण पकडली तर जवळपास 5 ते 5,500 रुपये त्या ठिकाणी फी होते, राईट. पण आपण विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून 1499 फीस त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि ह्या फीज मध्ये 1 ऑगस्ट पासून वाढ होईल मित्रांनो. कारण आपण सर्वोदयच्या काही विद्यार्थ्यांना जे आपल्यावर ट्रस्ट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला बॅच घेत आहेत, त्यांच्यासाठी खास म्हणून आपण त्या ठिकाणी मुद्दाम फी कमीच ठेवलेली आहे. आणि ज्यांना कोणाला याचा जर ह्या बॅचचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकर घेऊन टाका. 1 ऑगस्ट पासून त्याची फी वाढलेली असेल, राईट. त्याच्यानंतर आता पुढची बॅच बघा, आपण कंबाईन गट ब आणि क ची प्रिलिमची वेगळी बॅच काढलेली आहे. तर मग याच्यामध्ये नेमकं काय कव्हर होणार आहे, याच्यामध्ये तुमचा गट ब आणि गट क चा पूर्व परीक्षेचा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. ही बॅच देखील ऑनलाईन स्वरूपात आहे. जवळपास याच्यामध्ये 30 ते 40 तासाचे लेक्चर्स असतील. याच्यामध्ये फक्त कंबाईन चा प्रिलिमचा सिलेबस कव्हर होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी मग फीचर जवळपास सिमिलर आहे, जसं की इकॉनॉमिकचे लेक्चर, नंतर प्रत्येक म्हणजे लेटेस्ट बजेट आणि सर्वे, त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकचे एमसीक्यू पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, वर्कबुक स्वरूपात नोट्स त्या ठिकाणी भेटणार आहे, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला 3 व्ह्यूज त्या ठिकाणी भेटणार आहे. याची देखील व्हॅलिडिटी 6 महिने आहे. त्याच्यानंतर याची फीज मात्र आपण कमी ठेवलेली आहे, राईट. कारण आपण याच्यामध्ये फक्त प्रिलिमचा सिलेबस कव्हर करतोय, त्याच्यामुळे आपण याची फी ठेवताना 799 रुपये त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ठीक आहे. आणि मग ह्या कम्पेअर म्हणजे अर्थवेद बॅच जी आहे त्याच्या तुलनेमध्ये प्रिलिमच्या बॅच मध्ये काय काय कव्हर होते, म्हणजे कुठल्या कुठल्या बॅचेस आपण म्हणू शकतो आपण. म्हणजे तुम्हाला ग्रुप बी ची प्रिलिमची बॅच कव्हर होते थोडक्यामध्ये, ग्रुप सी ची प्रिलिमची बॅच कव्हर होते, आणि टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे मार्केटमध्ये ह्या 3 बॅचेस तुम्हाला वेगळ्या घ्याव्या लागतील, त्या आपल्याला या ठिकाणी तुमच्या प्रिलिमच्या बॅच मध्ये भेटत. येते लक्षात. म्हणजे तुम्ही कम्पेअर करा आता मग कुठल्या बॅच मध्ये तुम्हाला जास्त फायदा आहे. नंतर कंबाईन गट ब ची मेन्सची एक वेगळी आपण बॅच त्या ठिकाणी चालू केलेली आहे, ते म्हणजे तुमची संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि क, राईट. तर या बॅच मध्ये बघा काय काय, या ठिकाणी आपण कंबाईन गट ब आणि गट क चा मुख्य परीक्षेचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करतोय. ही बॅच देखील ऑनलाईन स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात आहे. लेक्चर जवळपास 30 ते 40 तास असतील. नंतर याच्यामध्ये मेन्सचा सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करत आहोत. बाकी मग बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत, जसे की नोट्स तुम्हाला याच्यामध्ये देखील भेटणार आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकची मॉक टेस्ट आहे, बजेट आहे, सर्वे आहे, राईट. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॉमन आहेत. ऑनलाईन व्ह्यूज आहेत, 3 व्ह्यूज आहेत, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. आणि फीज मात्र आपण याची फक्त 499 रुपये ठेवलेली आहे, राईट. आणि मग याच्यामध्ये कुठल्या प्रकार त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय, तर कंबाईन गट ब आणि गट क चा मुख्य परीक्षा आणि टॉपिक वाईज टेस्ट. ह्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कदाचित बॅचेस वेगळ्या घ्याव्या लागतील, त्या तुम्हाला त्या ठिकाणी एकाच बॅच मध्ये भेटतात, राईट. तर असं ओव्हरऑल याचं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस होतं. आता मी वाटलं तर तुम्हाला हा जो पॉईंट आहे ना कदाचित झूम करून दाखवतो, शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्या तिघांमधला कंपॅरिझन लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचंय, राईट. म्हणजे तुमच्या हिताचा विचार करून मी तो तुम्हाला ठिकाणी योग्य डिसिजन घेण्यासाठी सांगणार आहे. हे बघा, आता मी तुम्हाला ह्या 3 बॅचेसचं कंपॅरिझन दाखवलं होतं. तर नेमकं मग तुम्हाला फायदा नेमका कुठल्या बॅच मध्ये, तर तुम्ही आता एक काय म्हणू शकता आपण, एक सिव्हिल सर्वंटच्या अँगल विचार केला तर ऑब्विसली आपण कॉस्ट बेनिफिटचा विचार करणार आहे, राईट. तुम्ही समजा जर प्रिलिम पास होत आहे, मग तुम्हाला वेगळी मेन्सची बॅच घ्यावी लागेल. मी तर म्हणतो मेन्सची वेगळी बॅच काय घेता, तुमच्यासाठी ऑलरेडी मी एक अर्थवेद नावाची बॅच काढलेली आहे, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करून देतोय. वाटलं मला अजून थोडंसं झूम करतो, जर कोणाला तरी दिसत नसेल तर ते.
राईट. तर बघा आता ही अर्थवेद बॅच मध्ये हे सगळे जवळपास 11 ते 12 पद्धतीचे बॅचेस त्या ठिकाणी कव्हर होत आहेत आणि फीज मात्र आपण एकदम नॉमिनल त्या ठिकाणी ठेवलेली आहे. सुरुवातीला फी कमीच असेल, पुढे पुढे जाऊन ती फी वाढणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही जर त्या ठिकाणी बॅच घ्यायची असेल तर कुणी जास्त विचार न करता बॅच बिंदासपणे घेऊन टाका. कालच माझ्या काही विद्यार्थ्यांबरोबर बोलणं झालं, ते बोलले की सर मार्केटमध्ये खूप साऱ्या इंटिग्रेटेड बॅचेस लॉन्च झाल्यात, मग मी इंटिग्रेटेड बॅच घेऊ कोणाची? इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वेगवेगळे सब्जेक्ट एकत्र करून त्या ठिकाणी बॅचेस दिले जातात. राईट. आपण कुठल्या आता अकॅडमीचं त्या ठिकाणी नाव नाही घेते, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर त्या ठिकाणी पण सगळे सब्जेक्ट कव्हर करतायत, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स देखील आहे, मग मी तुमची बॅच घेऊ की त्यांची बॅच घेऊ? हे बघा आता सिंपल एक गोष्ट आहे, इंटिग्रेटेड बॅचचं कसं असतं, तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टी त्या ठिकाणी वेगवेगळे विषय त्या ठिकाणी शिकतात, पण ज्या पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सची बॅच त्या ठिकाणी सेपरेट त्या ठिकाणी टाकलेली आहे, याचा फायदा असा आहे की एक्सपर्ट त्या सब्जेक्ट मधली एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये त्या ठिकाणी शिकवत असते. म्हणजे बघा अर्थवेद बॅच तुम्हाला एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीने शिकवतोय. साधं मला 1 तासाचं लेक्चर जर प्रिपेअर करत असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी मला 4 ते 5 तास त्या ठिकाणी त्या लेक्चरवर काम करावं लागतं अगोदर, तेव्हा कोणी जाऊन मी तुम्हाला ते प्रॉपर पद्धतीने लेक्चर त्या ठिकाणी डिलिव्हर करतो. राईट. असं त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट भेटतो. राईट. म्हणजे पडद्यामागची मेहनत तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण त्या ठिकाणी तुमच्यासाठी वर्कबुक बनवणं, तुमच्यासाठी एमसीक्यू बनवणं, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळी पीपीटी बनवणं, अशा सगळ्या पद्धतीचं तुम्हाला एक्सपर्ट पद्धतीचं नॉलेज तुम्हाला ह्या आपल्या बॅच मध्ये त्या ठिकाणी भेटत आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही आपली बॅच झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं पुस्तक, कारण आपण काही व्हिडिओ युट्यूबवर देखील टाकले होते, तर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर मग मी हे तुमच्या बॅच घेतल्यानंतर किंवा तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला बाकी कुठलं पुस्तक वाचायची गरज आहे का? तर मी म्हणेन तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज लागणार नाही. माझे ऑलरेडी तुम्हाला सांगतो खूप सारे विद्यार्थी आहेत जे संपूर्ण मार्केट फिरून पुन्हा आपल्याकडे आले. म्हणजे मी सिंपल भाषेमध्ये सांगतो, त्यांना बाहेर जाऊन कुठेतरी पश्चाताप झालेला होता म्हणून ते आपल्याकडे आले. राईट. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भलं करण्याचाच उद्देश आहे, असं मी म्हणत नाही की तुम्ही आपलीच बॅच घ्या. राईट. सांगण्याचा उद्देश हा की तुम्हाला कमीत कमी वेळ, लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झाम पास करायला आलाय, तुम्ही त्या ठिकाणी पीएचडी करायला आलेले नाही, तुम्ही या ठिकाणी फापट पसारा वाचायला आलेला नाही. बरेच विद्यार्थी सांगतात की सर अमुक अमुक ठिकाणी मला खूप सारा फापट पसारा भेटला, मग मला ते रिव्हाइजच झालं नाही. आपण आपला कंटेंट बनवतानाच त्या ठिकाणी रिव्हिजन फ्रेंडली स्वरूपामध्ये बनवलेला आहे. तुम्ही जर आपला कंटेंट पाहिला, जर तुम्ही आपल्या वर्कबुकचे सॅम्पल पाहिलेले असतील, ते आपण ऍपवर देखील फ्री स्वरूपात टाकलेले आहेत, तर सरांच्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण काही ठिकाणी टाकलेले आहेत. राईट. तर तुम्हाला ते पाहून लक्षात येईल की आपण कुठल्याही पद्धतीचा फापट पसार न देता तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आणि रिव्हिजन फ्रेंडली अशा पद्धतीच्या आपल्या नोट्स आहेत. राईट. म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी तुमच्या आरामात ते वाचून होतात, रिवाइज करून होतात. लक्षात ठेवा रिव्हिजन फ्रेंडली असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुम्ही मार्केटमधले रेफरन्स बुक पाहिले कदाचित, तर तुम्हाला बऱ्याच लोकांना भीती वाटते की सर एवढं पुस्तक संपवायचं कधी, तर तुमचा तो फिअर काढण्यासाठी तुमच्यासाठी खास मी सगळं माझं 9-10 वर्षाचं जे नॉलेज आहे ते सगळं वापरून या ठिकाणी तुम्हाला गाईड करण्यासाठी मित्रांनो उभा आहे. तुम्हाला अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला वाटलं मी माझा पर्सनल नंबर त्या ठिकाणी देतोय, तुम्ही मला त्या ठिकाणी व्हॉट्सअप करू शकता. राईट. व्हॉट्सअपवर मेसेज कॉल करून मला तुमचे अजून काही डाऊट्स असतील अभ्यासा संदर्भात ते विचारू शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी मी खास तुमच्यासाठीच त्या ठिकाणी उभा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे ओव्हरऑल सगळं आपल्या बॅच बद्दल माहिती होती. माझ्या मध्ये तुम्हाला आता तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन नसावं की नेमकी कुठली बॅच घ्यावी. राईट. तर तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, त्यातल्या गट ब आणि गट क ज्या आता परीक्षा होणार आहेत ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये, त्या सगळ्या एक्झाम साठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही ह्या वर्षी सर्व एक्झाम पास होऊन तुमच्या मनासारखी जी ड्रीम पोस्ट आहे ते घेऊनच त्या ठिकाणी जाल अशी मी अपेक्षा करतो. आणि जाता अजून एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगायची आहे. एक सेकंड. हा, तर एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे, तर बघा इकॉनॉमिक्स हा थोडासा करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. राईट. करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही गोष्टी रेग्युलरली अपडेट कराव्या लागतात. जसे की समजा इंडियाचा जीडीपी वाढला कमी झाला, इंडियाचं जीडीपी रँकिंग. राईट. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आता प्रत्येक वेळेस बॅच मध्ये ते टाकणं पॉसिबल नसतं, कारण बॅचला काहीतरी व्हॅलिडिटी असते, लिमिटेशन असतात. राईट. आणि त्याच्यामुळे मग काय केलेलं मित्रांनो, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपलं इकॉनॉमिक्सचं टेलिग्राम सेपरेट चॅनल त्या ठिकाणी मी ऑलरेडी चालू केलेलं आहे. राईट. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीचा त्याचा इंटरफेस आहे. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास बाय निलेश सर. राईट. अशा पद्धतीचा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी मी QR कोड देखील दिलेला आहे. ज्या कोणाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय, बघा हे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, MPC इकॉनॉमिक्स ट्रिक्स नावाचं. हे बघा या ठिकाणी ऑलरेडी मी नाव देखील दिलेलं आहे. कुठे गेलं
हा हे बघा, एमपीसी इकॉनॉमिक्स ट्रिक्स अशा पद्धतीचं आपल्या टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे. या चॅनेलमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स संदर्भात सगळ्या चालू घडामोडी संदर्भात जे काही लेटेस्ट असेल त्या गोष्टी तुम्हाला स्मार्ट इन्फोग्राफिक्स रूपामध्ये भेटतात. म्हणजे इकॉनॉमिक्सचा कोअर कंटेंट देखील भेटतो आणि चालू घडामोडी देखील त्या ठिकाणी भेटतात. बघा या ठिकाणी तुम्हाला मी स्क्रीनशॉट आणताना हे काढलाय, भारतामधल्या दारिद्र्याच्या ज्या समित्या होत्या त्या सगळ्यांचा चार्ट तुम्हाला मी एकदम स्मार्ट स्वरूपात त्या ठिकाणी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. आणि असंच आपण इनोव्हेटिव्ह कंटेंट त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला इकॉनॉमिक्स हा विषय सोपा व्हावा, हाच त्या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो. राईट, तर तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी टेलिग्रामची लिंक देखील त्या ठिकाणी दिलेली आहे. तर हे ओव्हरऑल मला सगळं तुम्हाला सगळं सांगायचं होतं. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता. तर या ठिकाणी मी थांबतोय. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. ऑल द बेस्ट.